नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज. तर सध्याची खूप जास्त गडबड चालू होती, कारण की एका साईडला होतं फॅमिलीमध्ये लग्न, मावशीचं लग्न, आणि एका साईडला एवढं सगळं काम. तर नीट सांगते, तर ॲक्च्युली मावशीचं लग्न आहे. मी ब्लॉग खूप लेट स्टार्ट करते. शूट वगैरे सगळं केलं आहे, पण ते पण थोडं केलं आहे कारण की आपला कॅमेराची बॅटरी लो झालेली, स्टोरेज फुल झालेलं, पण त्याच्यामुळे मला थोडंफार जे काही शूट करता आलं आहे ते केलं आहे. आणि ते बघा, आणि मग नंतर तुम्हाला दाखवते की हा काय मामला आहे तो. ठीक आहे. ओके, तर मी तुम्हाला फटाफट सांगते काय सीन आहे. हे सगळे जे बॉक्सेस दिसतात आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये केक शॉट्स आपल्याला द्यायचे. तर हे तुम्हाला दिसतात असे मी हे सगळे कप आहेत ना, हे लोगोवाले, हे सगळे एवढे सगळे बॉक्सेसमध्ये हे सगळे असे कप्सच भरून आहेत. आणि आपल्याला चॉकलेट, पायनॅपल आणि कुल्फी फालुदा ह्या 3 फ्लेवरचे एवढे सगळे बॉक्समध्ये आपल्याला केक शॉट्स भरून द्यायचे. ठीक आहे. तर हे चॉकलेटवाले एवढं भरले, बाकीचे रिकामेत. आणि एवढी पूर्ण जी लाईन दिसते खाली ते सगळं चॉकलेटचं स्पॉन्ज मी कट करून भरून ठेवलं. ह्याच्यामध्ये व्हॅनिलाचं पूर्ण हे आणि ही 2 रो, ही आणि ही 2 रो झालेले आहेत. 1 रो राहिलेली आहे. स्पॉन्ज चॉकलेटचं 2 राहिले आहेत आणि व्हॅनिलाचं 1 राहिलं आहे. तर एवढं याच्यामध्ये झालं. कट करून मी त्याच्यात ठेवते, म्हणजे मला अंदाज येईल की ॲटलिस्ट 500-550 केक शॉट्स आहेत. 533 आहेत ना केक शॉट्स. त्याच्यासाठी स्पॉन्ज आपल्याला पुरतोय की नाही, कारण की जर टायमावर कमी पडलं तर मग ते परत बेक होणार आणि मग आपण यूज करणं त्याला खूप जास्त टाइम जाईल. तर म्हणून स्पॉन्जचा अंदाज येण्यासाठी मी हे सगळं ग्लासमध्ये स्पॉन्ज भरून ठेवलेत. तर ह्याच्यासाठी मला ऑब्व्हियस कालचा तर पूर्ण दिवस स्पॉन्ज बनवण्यातच गेला माझा कालचा. आणि मग आज ते सगळे थंड झाल्यावर मी सगळे फटाफट कटिंग वगैरे, लग्नावरून आल्यानंतर पूर्ण वेळ माझं हेच काम चालू होतं, कटिंग करून त्याच्यात टाकणं. तर आता एवढ्या ह्या 3 रो झाल्यात, फक्त 1 रो राहिली आहे. आणि आता नाईटला मावशीचं रिसेप्शन होतं, तर मला तिकडे पण नाही जाता आलं. पण मम्मी पप्पांना मी तिकडे सोडून आली रिसेप्शनला. तर आता त्यांना घ्यायला जायचं आहे. त्यांना फटाफट घ्यायला जाऊयात. रात्रीचे 11:15 झालेत आणि सकाळी 9:30ला हे द्यायचं आहे. चलो फटाफट त्यांना घेऊन येऊयात आणि मग हे राहिलेलं काम कम्प्लीट करूयात, कारण की आता फक्त स्पॉन्ज कटिंग झालंय. क्रीम वगैरे लावून सगळं करायचं बाकी आहे. तर चलो. झाला ना. केक कसा देऊ, केक कसा पॅक करू. हा, असं ते फक्त साईडून आपण पॅक करतो, टाकायचं. हा मग मला बनवतात. ओके, तर आता किती 3 वाजत आलेत आणि खूप जास्त झोप आली. आम्हा सगळ्यांना खूप झोप आली. मावशी पण आली आहे, पण मावशीने पण खूप जास्त हेल्प केली. आणि तर आता 3 वाजत आले आणि सगळ्यांना खूप जास्त झोप आली. आणि काम सगळे स्पॉन्ज कट करून घेतलेले आहेत सगळ्या ग्लासमध्ये टाकण्यासाठी. आणि आता जे काही काम पेंडिंग आहे ते सगळं उद्याच करणार आहे. तर चलो, बाय बाय. ते बसतील कुठे आता. इथे पण राहिले असते, खाली पण ठेवले असते, ते वरती गेले. अरे बापरे, मी एक फोन वरतीच विसरली माझा, ज्याच्यावर फोन. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बरोबर आहेत. आले काय? मी बोलली ना तुम्हाला मी येते. तुमचं शॉप पण आहे काय? नाही, जे काय आहे ते घरूनच आहे. 16 टोटल बॉक्स आहेत. 250 केक शॉट्स आहेत आणि हे स्पून. ठीक आहे. आणि दुपारी किती वाजता याल?
2चं काय 2-2:30चं त्यांनी मला टाइम सांगितलं. फक्त एवढंच की निघताना मला एक कॉल करा, म्हणजे मी कसं पॅक करून ठेवेल सगळं. ठीक आहे ठीक आहे चालेल. बिल ते बोललेत की पेमेंट बँके थ्रू येणार आहे. हां ठीक आहे चालेल मग. हां दुपारी देणार ना बिल एकत्र? हो हो सगळं एकदम. चला हां. खाली पकडा. मावशी कसा वाटला? मस्त वाटला. नक्की का? खरंच मस्त वाटलं. नुसते शिकायला भेटलं मला. काय शिकली? केक मी कधी बनवलेलाच नव्हता, पहिल्यांदा बनवला. सकाळी किती वाजता उठली? सकाळी लवकर, मला वाटते 6-6:30ला उठली असेल. 5:30 उठली होती ना. झोप जास्त येत होती त्याच्यामुळे किती वाजले ते पण माहिती नव्हतं. मावशी नको ना जाऊ. खरंच नको जाऊ. मला म्हणजे मी ब्लाऊज जर घेतला नसता ना मग मी राहिली असती. आणि म्हणजे अशी एक दिवस सुट्टी आहे ना, घरातला पण पसारा आता किती 2-3-4 दिवस झाले इकडे. परत आली ना का मग राहील. तू नाही परत येऊ शकत. तुला असं वाटत असेल का मावशीला मी काम लावलं पण मी मावशी येणार नाही. येईन पण आता ना मे महिन्यात सुट्टी असते ना तेव्हा येईन. मे महिन्यात आपल्याला कुठं तिकडे जाता नव्हतं. येईन तेव्हा येईन, तेव्हा सुट्टी असते ना मग तेव्हा राहील. तेव्हा कसं जास्त ब्लाऊज पण नसतात ना. शेट आले. हुश, फायनली ऑर्डर कंप्लीट झाली आहे आणि जरा ठीक आहे, बरं वाटतंय की बाबा ऑर्डर कंप्लीट झाली. आणि येस, माझ्या एकटीने ही एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट झालीच नसती. म्हणजे इम्पॉसिबल होतं माझ्यासाठी, कारण की 3-4 दिवस आधीपासून मी ह्याला ऑर्डरसाठी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं की आपले कप्स बनवायला त्याच्यावर लोगो होतं. परत ते पण लोगोचं काम पण पप्पानी केलं म्हणून ते बरं झालं. आणि परत एवढं सगळं जे कालपासून मम्मी आणि मावशी हेल्प करत होते त्याच्यामुळे हे सगळं रेडी झालेत. एवढी ऑर्डर कंप्लीट झाली आहे. नाहीतर काय आजचं चॅलेंज खूप महागात पडलं असतं जर ऑर्डर कंप्लीट नसती झाली तर.